हॅलो, नमस्कार. कशा आहात मैत्रिणींनो? तर छाया पिंपळकर व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज ना आमच्याकडे भरपूर पाऊस झाला, म्हणजे पूर्ण जून महिना पाऊसच नव्हता आमच्याकडे. आणि आज नीरूच्या शाळेची मी तयारी वगैरे केली, छान त्याला गाजरचे पराठे वगैरे बनवून दिले. आणि एवढ्या जोरात पाऊस आला की पूर्ण शाळा कॅन्सल करावी लागली आम्हाला, म्हणजे आमचं शाळेत जाणं कॅन्सल झालं. तर मग नाश्ता केला पराठ्याचा आणि नंतर जेवणासाठी मी मसाला खिचडी आणि छान मस्त अशी गरम गरम कढी बनवली. तर आज मी तुम्हाला ना बाहेरचा व्ह्यू दाखवते. बघा, मी हे झाडं आहे ना, पाऊस आला त्याच्यामुळे मी सगळे झाडं असे बाहेर काढले पोर्चच्या बाहेर. हे झाडं ना माझे पोर्चमध्ये राहतात, तर उन्हाळ्यात वगैरे मी पोर्चमध्येच ठेवते. बघा, पाऊस आता थोडा कमी झाला म्हणून मी बाहेर आली, नाहीतर पावसात तर मला काही मोबाईल बाहेर घेता आला नसता. हे सगळे माझे पायपुसणी. हे बघा किती छान हिरवे हिरवेगार झाडं दिसतात. म्हणजे वरचा पाऊस आपण कितीही खाली म्हणजे नेहमी पायपाने जरी पाणी टाकितलं तरी त्यांनी झाडं काही चांगले नाही दिसत. आणि वरचा पाऊस आला म्हणजे बघा किती छान दिसतात. हे माझी पामची झाडं. चला आता मी तुम्हाला बाहेर अंगणामध्ये नेते. मी विकत पण आणले नर्सरीमधून झाडं. हे बघा, हे माहीत नाही गुलाबी फुलं आहे, याला माहीत नाही कशाचं आहे. तर हे झाड राणी इकडे ये, इकडे ये. हे बघा माझं स्नेक प्लांट. आणि कूलर आहे ना, आम्ही 2-3 दिवस झाले कूलर पण काढला. खूप मच्छरचं प्रमाण वाढलं होतं, आता पाणी साचून राहते ना कूलरमध्ये. तर मी हे एक झाड आणलं. हे झाड आणलं मी नर्सरीमधून. पकडते का थोडी? हे एक झाड आणलं मी नर्सरीमधून. हे बघा इथे ठेवते मी कूलरवर. छान मस्त मोठे मोठे पानं आहे याला. येत आहे बरोबर. हे पण झाड आणलं छान मस्त. मागच्या साईडनी याला ना असं कथिया कलर आहे आणि इथून आहे ना असा हिरवा हिरवा कलर आहे. खूप छान दिसते हे झाड. पण अजून मी कुंड्या वगैरे अजून या झाडांसाठी मी कुंड्या काही आणल्या नाही. ह्या झाडाला तुम्ही नाही बदलवणार, याला मी असंच ठेवलं याच्यामध्ये. आणि अजून कुठे गेले आपले झाडं? ह्या बघा शेवंत्या. ह्या शेवंत्या म्हणजे मागच्या वर्षीच्या आहे. तर पाऊस लागला म्हणून मी ना यांना थोडं व्यवस्थित केलं आणि बाकीचे जे चांगले चांगले बुड होते ते याच्यामध्ये लावून दिले. बघा पावसाने किती छान झाले हे. त्या पण झाडाची कटाई करून मी याला परत डबल लावलं. आणि हे जांभळ्या फुलाचं झाड आहे. हे बघा किती छान झाडं झाले. गुलाबाची पण मी कटाई केली, पण गुलाब खराब झाले माझ्या घरचे. उन्हाळ्यामध्ये खूपच खराब झाले गुलाब. आणि हे पण झाड बघा, हे झाड ना आधी कॅरीमध्ये होतं इथे, तर ते खूप खराब झालं होतं. मग मी त्याच्यामधली थोडीशी फांदी तोडून लावली कुंडीमध्ये. तर बघा किती छान झालं. पावसामुळे ना झाडं खूपच छान दिसतात, म्हणजे त्यांचा कलर पण इतका चांगला आला. तर मी ऑनलाईन कुंड्या आणल्या, मिशोवरून बोलवल्या. व्हाईट कलरच्या कुंड्या आहे आणि काही अशा छान म्हणजे त्या वेगळ्याच आहे अशा, त्यांच्यावर चित्र वगैरे काढलेले आहे त्या कुंड्या. तर ह्या कुंड्या ना मी व्हाईट ज्या कुंड्या आणल्या, तर त्या कुंड्यामध्ये मी ह्यावाल्या म्हणजे ज्या ब्लॅक कलरच्या आहे, त्या दारात ब्लॅक कलरच्या कुंड्या काही चांगल्या वाटत नाही. तर मी हे झाडं त्या कुंड्यामध्ये टाकील, म्हणजे छान दिसतील मग हे झाडं. हे बघा, ह्या ज्या ब्लॅक कलरच्या कुंड्या आहे, हे ते सगळे झाडं मी याच्यामध्ये टाकेल. व्हाईट कलरच्या नवीन कुंड्या आणल्या ना त्याच्यामध्ये. बघा किती छान पानाला कलर आला आणि किती छान फ्रेश दिसतात. म्हणजे वरचा पाऊस म्हणजे झाडासाठी अगदी टॉनिक आहे. आता हे बघा, मी माती पण आणून ठेवली. याच्यामध्ये ना माती आहे आणि हे अंड्याचे टरफलं, म्हणजे अंड्याची भाजी वगैरे केली तर मी असे टरफले ठेवते, कारण ते मग मातीमध्ये झाडामध्ये झाडं लावायच्या वेळेस किंवा झाडं लावल्यावर सुद्धा ते अंड्याचे टरफलं वगैरे मी त्या मातीमध्ये मिक्स करत असते, म्हणजे याचं खत बनते. आणि ही जी माती आहे इथे भरून, तर ही मी नर्सरीमधून आणली विकत. मला त्या मुलांनी घरीच आणून दिली माती. ही माती ना इकडे पाऊस लागला, परत पाऊस लागला. आज पावसाची असं म्हणजे थोडा वेळ जास्त येतो, मग काही वेळ कमी येतो. बघा आता बाहेर आल्याबरोबर पुन्हा पाऊस लागला. तर ही माती खताचीच आहे. मला म्हणजे मी झाडं लावेल तेव्हा ह्या मातीमध्ये मला काहीही ॲड करायची गरज नाही आहे. आणि सगळे झाडं मी पोर्चमधून बाहेर काढले, कारण की पोर्चमध्ये काही पाऊस लागत नाही.
तर मी अशीच दरवर्षी काढत असते. पाऊस आला की सगळे पोर्चमधले झाडं मी बाहेर काढते. आणि जर तुम्हाला आता तुमच्याकडे नसेलच अशी व्यवस्था, म्हणजे आतमध्येच झाडं ठेवावं लागतात, फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे कशी झाडं आतमध्येच राहतात ना, तर मग काय करायचं, एखाद्या जागी अशी पाण्याची धार वगैरे येत असेल किंवा जिथून कुठून वरचा पाऊस पडत असेल तर तिथे एखादी भांडं किंवा बकेट लावायची आणि ते पाणी मग त्या झाडांना, पोर्चमधल्या झाडांना टाकायचं. कारण की वरचा पाऊस म्हणजे झाडांना एकदम टॉनिक आहे. पावसाळ्यात तुम्ही कुठलंही खत न घालता आपली झाडं खूप छान, सुंदर आणि अशी हिरवीगार दिसतात की त्यांच्याकडे पाहावंसंच वाटतं. तर माझ्या इथले झाडं बघा किती छान हिरवे हिरवे दिसतात. मी अजूनही यांना काहीच खत पाणी घातलेलं नाही, फक्त पावसामध्ये बाहेर काढलं. आणि हे एक पामचं झाड आणलं मी, नवीनच पामचं झाड आहे हे, मला खूप आवडलं, तर हे पण लावायचंच आहे. आता मी ज्या कुंड्या आणल्या त्या कुंड्यामध्ये पाहते आधी मी. तर बघा बाहेर आल्याबरोबर ना पाऊस पण लागला जोरात. तर माझी ना काय भरपूर झाडं लावायची आहे, कारण आता पावसामुळे ना लावणंच नाही होत. आणि मला डोळ्याचा भरपूर त्रास होत होता, तर म्हणून नाही का मला चष्मा पण लागला. पण मला आवडत नाही चष्मा लावायला. पण आता काय करणार, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जर आता चष्मा लावला नाही तर तुम्हाला काहीच दिसणार नाही. त्याच्यामुळं मी आता चष्मा लावते. तर चला मैत्रिणींनो, मग आता मी पुन्हा त्या कुंड्या वगैरे काढते, तुम्हाला दाखवते. कुंड्यांना होल वगैरे पाडायचेच आहे आणि त्याच्यामध्ये मी कुठले कुठले झाडं, म्हणजे आता ह्या ज्या जुन्याच कुंड्या मी आता सांगितले तुम्हाला, माझ्याकडे त्या ब्लॅक कलरच्या कुंड्या आहे, म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहे. त्या कुंड्या मी त्या नवीन कुंड्यामध्ये अशाच टाकून देणार आहे, म्हणजे ठेवणार आहे. मग कशा दिसते त्या मी तुम्हाला दाखवते. तर चला, बघा मिशोवरून मी ह्या अशा कुंड्या बोलवलेल्या आहे. हे अशी डिझाईन आहे याच्यावरती, म्हणजे ना याच्यामध्ये त्या कुंड्या ठेवल्या म्हणजे खूप छान वाटेल, बोलकं गार्डन असल्यासारखं. हे आणि याला फेविक्विकनी असं चिपकवावं लागतं. अशा ना 3 आल्या, म्हणजे 3चा सेट आहे हा. 3चा सेट, 2 अशा मोठ्या आल्या आणि ही एक अशी छोटी आली. 3चा सेट आला. याच्यामध्ये मी मग झाडं म्हणजे त्या ज्या जुन्या कुंड्या त्या याच्यामध्ये मी ॲड करेन. आणि ह्या 4 कुंड्या बोलवल्या मिशोवरूनच मी. छान, याचं प्लास्टिक खूप मस्त आहे. आणि व्हाईट कुंड्या ना दारामध्ये खूप चांगल्या दिसतात, म्हणजे ब्लॅक नाही चांगल्या वाटत, पण व्हाईट छान दिसतात. आता ह्या कुंडीला एकच होल दिलेला आहे, बटन आहे ही अशी. हे बघा, ही याच्यामध्ये अशी रेड कलरची आतमध्ये व्हाईट अशी बटन आहे. होल ऑलरेडी केलेला आहे, आपल्याला करायची गरज नाही. तर बटन काढल्यानंतर बघा, बटन काढल्यानंतर असं होल दिसते. बटन काढून घ्यायची आणि असं होल दिसते, म्हणजे याच्यामध्ये आपण कुंड्या ठेवल्या तर याच्यातून पाणी असं खाली निघून जाते. हे बघा, इकडे आता कुंड्या एकमेकांना जोडणं चालू आहे. ते फेविक्विक आहे आणि फेविक्विक खूपच आपल्याला म्हणजे असं खबरदारीने हाताळावं लागतं. आपल्या जर बोटाला ते चिपकलं तर आपले बोटं अलग होत नाही लवकर, मांस निघून जाते बोटाचं, म्हणून हे काळजीपूर्वक वापरावं लागतं. आणि हे बघा माझे पामचे झाडं किती छान दिसतात. पण हे मागं वादळ आलं होतं ना, अकाली पाऊस, तेव्हा ही कुंडी पहा, एवढी जड कुंडी त्या वादळानं खाली पडली आणि बघा ती कुंडी फुटली. आता मला इथे दुसरी कुंडी आणावं लागेल आणि मग याच्यामध्ये झाड ट्रान्सफर करावं लागेल. तू थोडीशी तिकडे मागं सरक. हे बघा, असा फेविक्विक लावावा लागतो. ते आहे ना, होल सोडून लाव आणि त्या 3 रेषा ते आहे ना, 3 असे रेषासारखे नाही का, हां त्याला लाव, म्हणजे कसं ते बरोबर चिपकतील मग. आणि पाहून बरोबर हा सारखं आलं पाहिजे, वाकडं तिकडं नको करू. आलं बरोबर आता. उचलतं कशाला. बघा
कुंड्या झाल्या तयार. हे बघा फेविक्विकनी चिपकवलं यांना. हे असे हे हात आणि हे पाय आणि यांचा छोटा बच्चा. मम्मी पप्पा नाही, कोण आहे का? मम्मी पप्पा नाही. आणि एक मधला ठेव घरानी छोटा बच्चू. हां, आणि हा छोटा बच्चू. हा बघा असा 3चा सेट आहे. आणि याच्यामध्ये मग मी जे ऑलरेडी झाडं लावलेल्या त्या कुंड्यामध्ये ते ठेवणार आणि मग तुम्हाला मी दाखवणार कसे दिसतात. तर चला मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आणि माझं गार्डन कसं वाटलं तुम्हाला ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय.